नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी पेपर सेकंड मॅथ सायन्स या विषयाचा आपण या ठिकाणी आन्सर की डायरेक्ट या ठिकाणी पाहणार आहोत. अंदाजित उत्तर तालिका या ठिकाणी असणार आहे. पहिल्या या ठिकाणी आपण विषय घेणार कुठला? हिंदी. हिंदी मध्ये बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी, कविता में प्रयुक्त महफूज शब्द का अर्थ निम्न में से क्या है? कविता में से महफूज शब्द का अर्थ क्या आएगा? सुरक्षित. यहाँ पे आपका आंसर आ जाएगा. कविता में घर अर्थ में प्रयुक्त समानार्थी शब्द कौन सा है? घर का कौन सा आएगा? मकान आएगा. 2 नंबर आंसर आपका सही रहेगा. कविता में प्रयुक्त दिल शब्द का विशेष निम्न में से कौन सा रहेगा? कौन सा आएगा? दिल का कमजोर. विशेषण. विशेषण निम्न में से कौन सा आएगा? कमजोर आएगा. कविता की विधा निम्न में से क्या है? क्या आएगा? कविता की विधा क्या आएगा? गजल. 4 नंबर को 1 नंबर आंसर आपका सही रहेगा. निम्न में से उच्चार स्थान के आधार पर ट ट ड ड न ये कौन सा व्यंजन है? कौन सा व्यंजन है? मूर्ध व्यंजन है. निम्न में से साध्वी शब्द का पुल्लिंगी शब्द क्या है? साधु आएगा. 7 नंबर का, निम्न में से किस वाक्य में संबंध कारक विभक्ति का प्रयोग नहीं किया गया है? किसमें? गंगा हिमालय से निकलती है. यहाँ पे क्या संबंध कारक विभक्ति का प्रयोग किया गया नहीं है. नेक्स्ट यहाँ पे 8 नंबर, टोटली 30 क्वेश्चन हिंदी में पूछे गए थे. निम्न में से प्रत्येक शब्द का संधि भेद कौन सा है? कौन सा है? स्वर संधि. निम्न में से कौन सा वाक्य अर्थ के अनुसार आज्ञार्थक वाक्य नहीं? कौन सा नहीं है? राजा अपनी दोनों टांगे खो बैठा था. 10 नंबर, निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का वाक्य है? कौन सा? माँ रोटी बनाती है. निम्न में से कौन सा शब्द अशुद्ध है? कौन सा आएगा? अबुद्ध. 3 नंबर आपका आंसर सही रहेगा. नेक्स्ट, जिस छंद में चारों चरणों की मात्राएं सम संख्या होती है वह छंद कौन सा कहलाता है? कौन सा? सममात्रिक छंद कहलाता है. 2 नंबर वह आपका आंसर सही रहेगा. राहुल बड़ी मुश्किल में पहाड़ पर चढ़ गया. इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया कौन सा है? कौन सा आएगा? पाया. आपका 4 नंबर आंसर सही रहेगा. 14 नंबर, रचना के आधार पर इसी ऊर्जा से मनुष्य शारीरिक और मानसिक कार्य करता है. इस वाक्य प्रकार का कौन सा है? इस वाक्य का प्रकार कौन सा है? तो सरल वाक्य है. 15 देखिए, निम्न में से देश रक्षा इस सामाजिक शब्द का कौन सा प्रकार है? कौन सा आएगा यहाँ पे? तत्पुरुष समास. यह आपका 4 नंबर आंसर सही रहेगा. आगे देखिएगा, मधुर मधुर मुस्कान मनोहर मनुष्य के वंश उजियाला. यह उदाहरण निम्न में से किस अलंकार का है? कौन सा आएगा? अनुप्रास आएगा. निम्न शब्दों में से जातिवाचक संज्ञा कौन से आएगा? पंछी आएगा. जातिवाचक संज्ञा कौन सा? पंछी आएगा. निम्न में से अन्य पुरुषवाचक सर्वनाम कौन सा आएगा? वह. 3 नंबर आंसर सही रहेगा. निम्न में से नाचना क्रिया का प्रथम प्रेरणार्थक रूप कौन सा है? नचाना. क्या आएगा? नचाना. नेक्स्ट देखिए, व्याकरण के किसी उपघटक का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग उचित रहेगा? कौन सा रहेगा? तो व्याख्यान. किसी पद में वर्णित प्रसंग हमारे हृदय में ओज उमंग उत्साह का भाव उत्पन्न करते हैं, तब निम्न में से किस रस का निर्माण होता है? कौन सा आएगा? वीर. आपका उत्तर सही रहेगा. 22 नंबर देखिएगा, निम्न में से कुलीन इस प्रत्यय शब्द में लगा हुआ प्रत्यय कौन सा है? कौन सा आएगा? इन आएगा. निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त नहीं है? कौन सा नहीं उपसर्ग युक्त? साधक. ये उपसर्ग युक्त नहीं है. हिंदी में साहित्य प्रेमचंद को किस उपाधि से माना जाता है? कौन सा? उपन्यास सम्राट उपाधि से माना जाता है. निम्न शब्दों में कृदंत शब्द कौन सा है? श्रद्धालु कौन सा है? कृदंत शब्द है. आगे देखिएगा, निम्न वाक्य में प्रयुक्त अवयव और का भेद कौन सा है? समुच्चय अवयव. क्या आएगा? अध्यापक कक्षा में आए और पढ़ाना प्रारंभ किया. कौन सा आएगा? और कौन समुच्चय बोधक में आएगा? यहाँ पे आप क्या आएगा? ये 20 से 30 आधारित प्रश्न पर कौन सा है? परिचय पर तुम्हारे 27 से 30 तक यहाँ पे प्रश्न पूछे गए थे.
27 नंबर, परिच्छेद में प्रयुक्त निम्न शब्दों में कौन सा शब्द जिसका एक वचन और बहुवचन का रूप समान है, कौन सा है? पत्र। परिच्छेद में मन उबना, इस मुहावरे का अर्थ निम्न में से क्या है? उगता जाना। निम्न शब्दों में से सौभाग्य शब्द का विलोमार्थ शब्द क्या है? इसका दुर्भाग्य है। परिच्छेद में प्रयुक्त इस विराम चिन्ह क्या कहते हैं? इस विराम चिन्ह क्या कहते हैं? अल्प विराम चिन्ह कहते हैं। नेक्स्ट देखिए यहाँ पे, आता पुढे ठिकाणी मराठी विषय ज्याचा आहे तर भाषा लँग्वेज 3 होत्या, मराठी, इंग्लिश आणि हिंदी या ठिकाणी होत्या. तर पहिला जे पेपर होता पण त्यामध्ये हिंदी आपण पाहिलं. आता कुठलं? मराठीचं. मराठी टोटल किती असतात? 30 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतात. पहिले बघा या ठिकाणी दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात नाही हे सांगले. कुठल्या ठिकाणी रडणारी व्यक्ती उतार्यात नाही. दुःखे कशासाठी येतात? कशासाठी येतात? उत्तरामध्ये दिले ते कशासाठी? कसोटी येतात. उत्तर व्यवस्थित पाहून वाचणे गरजेचे होते. लक्षात, पहिला प्रश्न पाहण्यानंतर उत्तर वाचणे गरजेचे होते, म्हणजे लगेच उत्तर आपल्याला सापडून जातात. उत्तरातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? कसा होतो? सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी प्रतीत होत असतो. ते उत्तर वाचल्यानंतर समजतं आपल्याला. त्या कवितेच्या नाव बघा, ठिकाणी प्रश्न विचारले, कळीसाठी कोण वाट पाहत आहे? कोण आहे? सूर्याचा किरण. पुढील बघा, पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? कोणता? सूर्य होण्याचा. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? कोण असावे? जन्माला येणारी मुलगी असावी. योग्य पर्याय वापरून म्हणून पूर्ण करा. देखला देवा दंडवत या ठिकाणी असं लक्षात घ्या. जे शब्दार्थ आहेत ना पूर्ण बऱ्यापैकी मोरवळंबी मधील या ठिकाणी तुम्हाला कॉपी झालेली ठिकाणी काय पाहायला या ठिकाणी मिळतील. तर चला पुढचं पहा. ठिकाणी प्रश्न, आरतीप्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्य कोण होते? ठिकाणी चित्र खानोलकर होते. कोण होते? आरतीप्रभू चित्र खानोलकर. ठिकाणी फुलपैकी कोणतं पुस्तक? पु ल देशपांडे यांचे आपण जे काही शब्दसंग्रह घेतला होता बऱ्यापैकी त्यातच काय पुस्तकाच्या ठिकाणी नाव तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी बघा कुठला असेल नाही या ठिकाणी विचारले. अमृतवेल या ठिकाणी नाही, त्याचा व्यक्तिवल्ली आहे, आसामी आसमानी, भाटीची चाळ. आपण जे काही एक्सप्लेनेशन घेतलं होतं त्यातच ऍज इट इज जसे तसे पडले बाबतीत. जे एक्सप्लेनेशन आपण घेतलं होतं शब्द लेखकांनी टोपण नावे त्यातलेच ऍज इट इज जसे तसे कॉपी झालेले पूर्ण. जर पाहायचं असेल तरी आपण लेक्चर प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ठिकाणी पाहू शकता. आकाश घरी गेले वाक्याचा प्रकार कोणता आहे? स्वार्थी वाक्य. कोणता? आकाश घरी गेले. फक्त वाक्याचा ठिकाणी अर्थ सांगलेला असतो. मग कोणत्या काळात आहे? कुणी झाडाच्या फांद्यावर चढले. वाक्यातील विभक्ती कोणत्या ठिकाणी? बघा षष्टी आहे. कुणी झाडाच्या चाची येते म्हणजे कशी षष्टी अनेक वचन या ठिकाणी येते. लक्षात घ्या. पी प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता आहे? वाचा. वाचा या शब्दाला प्रत्यय लावता येत नाही. धार्मिक येतात, आनंदित येतात, सामाजिक येतात, असे वेगवेगळे शब्द येतात पण त्याला वाचायला येत नाही. पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? या ठिकाणी विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे या विषय मागणी पत्रासाठी असेल. बऱ्याच वेळी मागणी पत्रात सुद्धा प्रत्येक फिक्स क्वेश्चन असतो. ई उ हे प्रकार कोणते स्वरचे आहेत? कोणते असतील तुमच्या ठिकाणी? सजाती म्हणजे काय? सजाती येणार कुठली? एकसारखे आहेत. विजाती म्हणजे वेगवेगळे येणार. लक्षात घ्या. नंतर ई येणार, ई ला उ असं येणार पण एकसारखे असल्यामुळे सजाती येतात. लक्षात घ्या. पुढे धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल? कसा असेल तुमचं? 4 नंबर या ठिकाणी तुमचं लघु गुरुक्रम या ठिकाणी उत्तर असेल. लक्षात. पुढे झाकली म्हणी याचा योगार्थ काय? साधा पण कुणी मनुष्य. या ठिकाणी काय? योग्य म्हणाय. लक्षात घ्या. म्हणी सुद्धा आपण जशा दिले तशा कॉपी झालीत. बघा आपण जे काही घेतलं होतं त्यापैकी बऱ्यापैकी तशाच कॉपी झालेल्या आहेत. शुद्ध शब्द कुठला असेल? या ठिकाणी वायुपुत्र असेल. लक्षात. कुठला शुद्ध शब्द? वायुपुत्र. 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता असेल? बघा फुले असेल. कुठला असेल? फुले असेल. वाक्यातील क्रियापद जेव्हा क्रमाप्रमाणे बदलते तेव्हा काय म्हणतात? कर्मण प्रयोग म्हणतात. हे सुद्धा बरोबर आहे. तुला हे पुस्तक आवडेल का? या वाक्यातील गाळलेल्या जागी कोणती विरामचिन्ह येईल? कोणती प्रश्नचिन्ह येईल? लक्षात. काय? प्रश्नचिन्ह येईल. पुढे खालीपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता होता? लक्षात घ्या. वेगवेगळे शब्द दिले. दासबोध रामदास यांचा येणार नाही. कुठला? अभंग गाथा. आपण हे सुद्धा तुकाराम वेगवेगळे ग्रंथ सुद्धा आपण लेक्चरला काय केले ते अपलोड केले होते. शब्दसंग्रह तुम्हाला ते पाहायला मिळतील. ज्यांनी पाहिलं नसेल त्याचं पाहून घ्या. त्यातले ऍज इट इज जसे तसे काय झाले या ठिकाणी कॉपी झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. लक्षात घ्या. तर चला नेक्स्ट बॉय ठिकाणी शाळा माते समान आहे. काय? शाळा माते समान आहे. वाक्याचा काळ या वाक्यात शाळा काय सांगले? या काळात शाळा ही काय आहे? या वाक्यात शाळा ही काय या ठिकाणी उपमेय आहे. काय ठिकाणी शाळा ही काय उपमेय आहे तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी कडा कडा फोड नभ उडू मखिका. काय? खडबडदी दिगे जा तुडवरवी
मालिका यात कोणता रस असेल या ठिकाणी विचार, कोणता असेल रौद्र रस या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. रौद्रवर अलंकार याच्यावर सुद्धा काय केलं या ठिकाणी, किंवा तुमचे काय शब्द वृत्ती याच्यावर सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले. तुला काय पाहिजे, वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत, कुठलाही प्रश्नार्थक सर्वनाम असेल. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे, या वाक्यातील किती नामे आलेले आहेत, तर 3 नामे आलेले आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी माधुरी नंतर बहीण मुलगी या ठिकाणी वेगवेगळे काय 3 नामे आलेत. विनीताने लाडू खाल्ला, खाल्ला म्हणजे काय ठिकाणी भविष्य, आपण भविष्यकाळ कुठला, विनीताने लाडू खाल्ला असेल. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय ठिकाणी स्वभावोक्ती असं येईल, लक्षात घ्या. संधी संधी या ठिकाणी विचारला, लक्षात घ्या. तुम्हाला आता मराठीत बऱ्यापैकी पैकी पैकी मार्क देणारे होतील प्रश्न. हरी हरी शब्द कोणत्या प्रकार समास आहे, इतर 2 हरी आणि हर असं येईल, लक्षात घ्या. वर वर शब्द समन्वय शब्द नसलेला कोणता येईल ठिकाणी जरा येईल, लक्षात घ्या. पुढील विरोधार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती असेल या ठिकाणी बघा. उत्कर्ष आणि अपकर्ष या ठिकाणी काय असेल, आपण जसे तसे घेतले कॉपी झाले. उत्कर्ष अपकर्ष तुम्ही जर आपण बर्ड शब्द संग्रह समानार्थी विरुद्ध शब्द त्यात ॲज इट इज कॉपी झालेला आहे, जसे तसे लाईन टू लाईन. बघा ठिकाणी बालमानसशास्त्र, बालमानसशास्त्र बघा. जीवन जगत असताना वैयक्तिक सामाजिक अनुभव येतात, त्यावरून विचार करून अनुमान काढायचे. जे शास्त्र असतील असेच नाही, खालीपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते, कोणत्या पद्धतीने घडून येते ठिकाणी बघा. पर्याय पद्धतीने ठिकाणी घडून येते. पुढे अवबोध, अवबोधी गुंतागुंतीची प्रक्रिया, ही प्रक्रिया घडत असताना संविधाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढे उदाहरणामध्ये खालीपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल. उदाहरणार्थ आकाशातील नत्राचा अभ्यास करताना सप्तर्षी मृगशीर्ष या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. काय समीपता, काय समीपता उत्तर तुमच्या 1 नंबर बरोबर असेल. खाली कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होणे, हृदयाचे संपादन, रक्तदाब, रक्तवाहिन्यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाचा अवस्थेत ग्रंथीची कार्य जोमान होते. कुठल्या असेल रक्त ग्रंथी, या ठिकाणी तुमचं उत्तर असेल 3 नंबर. पुढे पाय ठिकाणी समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्राच्या समस्याचे व्यावहारिक समस्या, बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात. हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे, बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते. कुठला असेल रॉबर्ट स्टर्नबर्ग, या ठिकाणी उत्तर तुमचा नंबर असेल. पुढे पाय ठिकाणी खाली दिलेल्या विधानातील शेष अवस्थेचे वैशिष्ट्य दर्शवत आहे. कुठल्या नाही ठिकाणी अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही, लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी मॅकडुगल या शास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्ती वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खाली कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो, कुठला आत्मप्रतिष्ठा या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. 67 शिक्षण म्हणजे प्राण्याचे कोणत्या प्रकारचे विकास घडवून आणणारी, त्याचे अनुभव परिस्थिती याचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी शैक्षणिक व्याख्या खालीपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली, कुठं वुडवर्थ यांनी केलेले, लक्षात घ्या. सायंटिस्टने केलेली व्याख्या. पुढे विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव, नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकात बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यावर इंग्रजीतील वाक्य रचना शिकू लागतो, तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणारा अनुभवाचा अडथळा येते आलाच. का म्हणतात पुरोगामी विरोधन. खाली दिलेल्या अध्ययन विषयक सौत्पत्ती मानसशास्त्र जोडीचा क्रम कुठला ठिकाणी येईल, तुमचा 1 नंबर क्रम येईल, लक्षात घ्या. या ठिकाणी याला कुठलाही सहजीवन उत्पत्तीला कुठलाही थॉर्नडाईक सायंटिस्टवर स्वतः तुम्ही जर पाठ केला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपण लेक्चरला जे घेतले होते त्यापैकी त्यातल्या ठिकाणी काय सायंटिस्ट पडलेले, लक्षात घ्या. पुढे विद्यार्थ्याचा नियमाचा अर्थ सांगतो, विद्यार्थ्याचे सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रियाचा खाली कोणते उद्दिष्ट अंतर्भूत असतो, आकलनामध्ये असतो, लक्षात घ्या. पुढे विद्यार्थ्याची संपादनक मोजमूक, त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्याशी गुणाची व संदर्भ गटा विद्यार्थ्याच्या संपादना करण्याची पद्धतीच ही कसोटी तयार केली जाते. काय ते प्रमाणक कसोटी असे म्हणतात, लक्षात घ्या. 1 नंबर होतं. 72 ठिकाणी अध्यापन पद्धतीत केवळ चेतक आणि प्रतिसाद याच्या स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसरात विचार घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्य असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो, असे खालीपैकी कोणत्या उत्पत्तीमध्ये मांडलेले, कोणत्या ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये मांडलेला आहे, लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी रुब्रिक म्हणजे काय, कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असते म्हणजे चुकीच्या विषयाला कुठला 3 नंबर उत्तर तुमचा आहे. रुब्रिक मधील निकषाची व्याख्या ही स्थळ, काळ, परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते, लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी पुढे बुद्धिमत्ता ही एक प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर त्याच्या परस्पराशी असलेल्या घटकावर
अवलंबून असते, संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक असते. खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीमध्ये अंतर्भूत आहे? कुठल्या? थॉर्नडाईकच्या संख्यात्मक उत्पत्तीमध्ये अंतर्भूत आहे. लक्षात घ्या त्या गोष्टी. पुढे पहा ठिकाणी शारीरिक दोषामुळे मतिमंद तत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनचे नियमित स्रावामुळे होते? कुठला? ते मंगोलिझममुळे होते. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनाचा उपयोग कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी होतो? कुठला? तर स्मृतिपाट्या. कुठला? स्मृतिपाट्यावर तुमचं उत्तर असेल. पुढे विद्यार्थ्यांचे विशिष्ट संबोधन शिकणे, संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापिक परिणाम आहे? कुठला? संबोधन साध्यता प्रतिमान. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मामधील सहचार्यपद संबंध प्रस्थापित होतो. एक वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा सहचार्याचा खालील कोणता नियम या ठिकाणी? सान्निध्याचा नियम आहे. लक्षात घ्या. पुढे सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमतांमधील सामाजिक कौशल्य क्षमतेमध्ये खालील कोणत्या घटका समावेश होत नाही? कुठला? राजकीय भान. या ठिकाणी तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढे 80 बघा. ठिकाणी एखादी विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. खालीलपैकी कोणत्या सामाजिक संरक्षण मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? कुठले मानसिक संरक्षण? प्रतिरूपक. या ठिकाणी उत्तर असेल. रॉबर्ट गॅग्नी यांनी अध्यापन विषयक मानसशास्त्रातील तत्वे प्रस्थापित करताना अध्यापनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एक स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तरावर अध्ययन जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खाली कोणता स्तर येतो? तर उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. विद्यार्थ्याचे अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपाययोजन करणे यावर भर असेल तर अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमण उत्पत्ती मानले जाते? तर सामान्यीकरण उत्पत्ती या ठिकाणी मानलं जातं. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी मुलाच्या बोधात्मक विकाराच्या बाबतीत मुलाच्या विकारातील विचार भाषा यावर आधारित सिद्धांत यांनी मांडून बौद्धिक विकारात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून मांडता पडतात असे कोणी मत मांडले? ठिकाणी फायगोटस्की याने मांडलेला. लक्षात घ्या. पुढच्या ठिकाणी कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवण्याचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करणे. या ठिकाणी म्हणजे काय? क्रमवित असतात. लक्षात. काय? क्रमवित. उत्तर बरोबर असेल. शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषाची चित्रे उद्बोधक सुबोधित स्तरामध्ये लावून कथा विद्यार्थ्यांना सांगणे या गोष्टी खालील कोणत्या पठारात अंतर्भूत आहेत? कुठल्या ठिकाणी? नीतीमध्ये आहेत. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी खालील अध्यापन तंत्रातील शिक्षण व्यक्तिगत वारंवारता काही विधाने दिली आहेत. त्यातील खाली कोणते विधान असते? कुठल्या ठिकाणी? 3 नंबर विधान तुमचं सत्य असत्य असेल. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात उत्साह आवड निर्माण होण्यासाठी शिक्षा उत्साह गौण असतो. गौण म्हणजे कमी असतो पण असतो. चूक आहे. पुढच्या पहा ठिकाणी 87 अवबोधनातून सामान्य बोधाकडे पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हर्बाटच्या पाठ पद्धतीला डॅडॅश विचार पद्धती असे म्हणतात. कुठलं? उद्गामी असे म्हणतात. असे ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टाचा क्रियात्मक पातळीवर कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे कुठली असते? ठिकाणी अनुकरण असते. कुठली पायरी असते? अनुकरण असते. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्राच्या सुखदुःखाविषयी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षु पुढे उभे राहतात. त्या अशा कल्पनांना आपण काय म्हणतो? बघा ठिकाणी कुठं? अनुकरणात्मक. त्याचे काय करू? लगेच आपण अनुकरण करायला लागतो त्या गोष्टीचं. पुढे पहा ठिकाणी एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्या अवधान देता येते? अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात? किती सामावतात? याला अवधान कक्ष असं म्हणतात. खाली कोणते विधान अवधान कक्षी सुसंगत नाही म्हणजे विसंगत आहे विचारले. छोट्या मुलाची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर ती काय कमी होत जाते असं असेल का तुमचं? या ठिकाणी नसेल. लक्षात घ्या. काय सांगितलं तुमचं? 4 नंबर उत्तर तुमचं 90ला 4 नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. आता या ठिकाणी बघा गणित आणि विज्ञान या ठिकाणी आपण मॅथ्स सायन्स या ठिकाणी आपण बघतो. त्याला काय? गणित आणि विज्ञानचे बघू. पहिला पाय ठिकाणी एका चौरसाचे क्षेत्रफळ 1 स्क्वेअर चौरस मीटर आहे. चौरसाची बाजू 3 सेंटीमीटर आहे. त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटर कमी केली तर तयार होणारे आकृती क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस मीटरने कमी असेल? किती असेल? या ठिकाणी
10x मायनस 21 या ठिकाणी सोडवल्यानंतर तुम्हाला ठिकाणी समजेल, लक्षात घ्या. आपण डिटेल एक्सप्लेनेशन आपण काय लवकर चॅनलला अपलोड करू. प्रत्येक सोर्स कुठून क्वेश्चन झालेत, कॉपी काय झाले ते डिटेल आपण काय करू, लेक्चर लवकरच अपलोड करू, लक्षात घ्या. पुढे असं आपण 5 क्यूब मायनस अंडर रूट मध्ये 50 41 अपॉन 10 क्यूब प्लस किती 0.7 क्यूब इज इक्वल टू किती यायला असं विचारलं. किती 2 नंबर तुमचं उत्तर, 4 नंबर उत्तर येईल, म्हणजे 2 या ठिकाणी येईल तुमचं. असं आन्सर सोडता 2 येईल, ते 2 नंबर किती 4 नंबरला दिलेला आहे. त्रिकोण रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येईल, कोणत्या ठिकाणी सी आणि डी येईल. किती त्रिकोण सी आणि डी तुमचे उत्तर बरोबर असेल, लक्षात घ्या. म्हणजे 2 नंबर उत्तर येईल. अंडर रूट 7 मायनस अंडर रूट 2 इन ब्रॅकेट कंप्लीट इंटू काय कशा बोल वर्गमूळ 9 प्लस 2 अंडर रूट काय येईल ठिकाणी बघा तुमचं 14 इज इक्वल टू किती येईल तुमचं 5 येईल, लक्षात घ्या. एका त्रिकोणी एबीसी शेताच्या बाजूची लांबी एबी 60 आहे, नंतर बीसी 61 आहे, एसी 11 मीटर आहे. तर ए वरून बाजू बीसी वर मध्य काय एटी काढली तर काय एटी पीच काय 165 चौरस किलोमीटर या ठिकाणी येईल बघा. एक्सचे 20% वायचे 20% झेडचे 20% काय 266.80 तर एक्स किती या ठिकाणी 33,350 येईल, लक्षात घ्या. LMNP या कोणाची मापे 4 5 7 8 या प्रमाणात. तर LMNP कोणाचा चौकोनाचा प्रकार कोणता आहे, समलंब येईल, लक्षात घ्या. कुठलं समलंब येईल. 98 अजय अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 आहे, तर 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9 होते. तर अजय अतुल यांच्या आजच्या वयातील फरक किती होईल 5 वर्ष होते, लक्षात घ्या. किती आजच्या वयाचे किती होते 5 वर्ष होते, लक्षात घ्या. पुढचं पहा ठिकाणी हे काय तुम्हाला या ठिकाणी कोण दिलेत बघा ठिकाणी. जो ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची रेषा क्यूएस आहे, कुठल्या या ठिकाणी बघा क्यूएस आहे. तर रेषा कुठली रेषा पीआर व्यास आहे, रेषा पीआर कुठल्या तुमच्या ठिकाणी व्यास आहे, लक्षात पीआर व्यास. आकृती दिल्या माहितीवरून क्यूओटी कुठला आला क्यूओटी कुठला तुमचा क्यूओटी आणि एसओटी कुठला आला तुमच्या नंतर यस ओ आणि टी हे तुमचं हे ठिकाणी दाखवण्यासाठी कोणती कसोटी आणावी लागते या ठिकाणी. थोडा 15 संधी घ्या, पण कारण 2 उत्तर येतात, एकदा बाकोबा कसोटी कर्णभुजक कसोटी व्यास या ठिकाणी येतात, लक्षात घ्या. त्यामुळे आयोगच काय उत्तर येईल या ठिकाणी अत्यंत महत्वाचं राहील आपल्यासाठी. पुढे पहा ठिकाणी 100 प्रश्न पहा ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर 7 तर एक्स किती येईल या ठिकाणी -3 या ठिकाणी उत्तर येईल. पुढे कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे, कुठल्या बाह्य भागात विशाल कोणामध्ये, लक्षात घ्या. 3 × 1/5 प्लस 13 × 1/9 मायनस 6 × 3/15 म्हणजे किती येईल या ठिकाणी बघा तुमचं 10 × 1/9 या ठिकाणी आन्सर येईल, लक्षात घ्या तुमचं. पुढे 120 बघा ठिकाणी 120 या ठिकाणी काय घात किती 188 भागिले 7 या भागाकाराची बाकी किती असेल 1 येईल, लक्षात घ्या. 2.3 क्यूब प्लस 1.7 क्यूब अपॉन किती 2.89 प्लस 5.29 मायनस 3.91 हे किती आलं तुमच्या ठिकाणी 4 नंबर उत्तर, म्हणजे 3 नंबर 4 येईल उत्तर. किती नंबरला 3 नंबर ऑप्शनला असेल तुमचं. पुढे पहा ठिकाणी 105 या ठिकाणी बघा कोणा संदर्भात या ठिकाणी काय तुम्हाला वेगवेगळे विचारले. बिंदू एबीसी दिलेत, पीक्यू बाजू क्यूआर बाजू दिलेत, पीआर एच मध्ये बिंदू दिलेत, एलएमएन याची बाजू एबी एसी एबी आणि बीसी असे मध्ये बिंदू दिलेत. पीक्यूआर 15.5 दिलेले, 12.7 नंतर 9.4 असे दिले. तर एलएमएनची परिमिती विचारली, कुठलं एलएमएनच्या ठिकाणी परिमिती किती असेल तुमचं उत्तर सोडलं तर 9.4 तुमचे ते उत्तर बरोबर येईल, लक्षात घ्या. x + 1 ने x⁻57 + 57 भागल्यास येणार बाकी किती असेल या ठिकाणी 56 असेल, लक्षात घ्या किती असेल 56 असेल. पुढे पहा ठिकाणी कोणावर तर बरेच तुम्हाला प्रश्न ठिकाणी विचार. पीक्यूआर समार्थभूत चौकोन किरण पीए कुठला असेल किरण पी आणि किरण एस ए. तर कोण किती क्यूपीएस आणि कोण आरएसपी कोण दुभाजक आहे, तर कोण पीएस किती असेल तुमचा 90 या ठिकाणी येईल. आणि कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे कुठले तिसऱ्या मध्ये दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता त्याच्या अंतराचा वर्ग या ठिकाणी असेल. पुढे पहा ठिकाणी बी या वर्तुळ केंद्र रेख एडी सीडी स्पर्शखंड आहे, तर दिलेले एबीसीडी प्रकार कोणता असेल तुमच्या ठिकाणी बघा पतंग असेल, म्हणजे काय ठिकाणी असेल तुमचं ए नंबर उत्तर बरोबर असेल 1 नंबर. पुढे x-3 हा x² - 2x - 3 व x² - kx - x - 6 हा चा मसावी केची किंमत काढा सांगली किती सांगली 2 नंबर तुमचं म्हणजे येईल, लक्षात घ्या. एक व केची किंमत 1 येईल, म्हणजे किती नंबर 2 नंबरला आहे. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 8/5 आहे, लक्षात किती या ठिकाणी बघा 8 किती आहे तुमचं 8/5 आहे, लक्षात किती 8/5 पट आहे. तर शेकडा तोटा किती होतो 60% होतो, लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी
चौकोनाच्या रचनासाठी या ठिकाणी दिलेलं लक्षात घ्या तुम्हाला संपूर्ण माहिती. कोणासाठी दिलेली रचना, चौकोना रचना करायची बाजू पी आर आणि लांबी आणि काय PQR चे माप असेल लक्षात. हे उत्तर तुमचे येईल लक्षात. पुढे पहा ठिकाणी 113 पहा x+7 7चा आलेख रचनातून जाणार नाही. कुठे जाणार नाही? तृतीय रचनातून जाणार नाही लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी एका वृत्ती आकाराचा पाण्याची टाकी किती आहे? पाण्याची टाकी किती असेल? त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर. एका व्यक्तीला सरासरी 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण टाकी भरलेल्या टाकीला रोज किती व्यक्तींना पुरवेल? पाय किती आले? 22.7. किती आले? 1232 उत्तर तुमचं असेल. पुढं 100 संख्या सरासरी 40 आहे, तर त्यापैकी एक संख्या 30, दुसरी 30 ऐवजी 70 घेतली, तर इतर संख्या तथ्यात ठेवल्यास नवीन सरासरी किती? 40.4 उत्तर तुमचं बरोबर असेल. किती? 40.4 उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी 116 एका व्यक्तीने 2000 रुपये दशांशाने 5% रुपये दराने 2 वर्षाकरिता बँक गुंतवले, तर त्यामुळे चक्रवाढ किती असेल तुमचं? 205 असेल. चक्रवाढ सूत्रानुसार चक्रवाढ काढायचं होतं लक्षात घ्या. 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती असेल लक्षात घ्या. 12% सूट दिलं म्हणजे किती तुमच्या ठिकाणी? 88 असं घ्यायला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला उत्तर लगेच सुटत होतं. 1117.60 रुपये या ठिकाणी 4 नंबर उत्तर. पुढे पहा ठिकाणी समलोन चौकोनाची आकाराची खेळाची मैदान दाखवली असेल, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती असेल तुमच्या ठिकाणी? 2700 असेल लक्षात. 84 किलोमीटर असेल लक्षात. पुढे पहा ठिकाणी 11.3 3.5 7.9 5.7 9.11 यांना चढत्या क्रमाने लिहिलेस म्हणजे तेच काय काढा तुम्हाला पॉईंट मध्ये उत्तर काढायचे. चढत्या क्रमाने तुम्हाला लगेच समजलं असतं. मी किती चढत्या मधली संख्या कुठली लिहिली ठिकाणी बघा, 5 संख्या दिली, त्यातली मधली संख्या असं विचारलं तुम्हाला. चढत्या क्रमाने लिहिल्यास उत्तर काढून लिहायचं म्हणजे किती? 7.9 येते लक्षात घ्या. पुढे 3 क्रमांकात नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येचा 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 जास्त आहे, तर त्या 3 संख्या सरासरी काढा. किती? 28 या ठिकाणी उत्तर येईल लक्षात घ्या तुमचं. बरं. पुढे पहा ठिकाणी गणित आणि विज्ञान टोटल किती? 60 मार्काला तुम्हाला असतील. जर विशिष्ट गुरुत्व पदार्थाची घनता पाण्याची घनता PG PS PW अशी दर्शवत असेल, तर त्या संबंध कसा येईल? PG × PW × PS असे इकडे उत्तर असेल. खाली कोणता जीव मृत्यूपजीवी पोषण दाखव कुठं दाखवतात? ठिकाणी कवक दाखवतात. पुढे पहा ठिकाणी जोड्या लावायच्या या ठिकाणी विचारलं लक्षात करून चालेल तुमचं. स्तंभाने 2 NaOH KOH NH4OH आणि काही MgOH2 असे वेगळे दिलेत. आम्लविरोधी कपडे धुण्याचा साबणाचा उपयोग शॅम्पू असे खते वेगळे दिलेत. कुठले तुमच्या ठिकाणी बघा 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल लक्षात घ्या. पुढे खाली गतीपैकी कोणती वर्तुळ गती नाही लक्षात. कुठलं शिवणयंत्राची गती नाही लक्षात. ते कसं खालीवर होत असं लक्षात. वर्तुळ गती आहे का नाही? शिवणयंत्र लक्षात घ्या. पुढे लायकेन मध्ये कोणते दोन जीव एकत्र राहतात? कुठले राहतात? कवक आणि शैवाल राहतात. कुठले राहतात? कवक आणि शैवाल राहतात लक्षात. हे पूर्ण बेसिक बुक मध्ये जे 5वी ते 12वी असतात त्या बुक मध्ये तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. आणि कुठला सोर्स आहे काय आपण लवकर चॅनल या ठिकाणी अपलोड करू. कुठून कॉपी झाली कोणत्या बुक्स मधून. वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड, बोरॉन याच्या मिश्रणातून डॅडॅस काच तयार होते. कुठल्या? सिलिकामध्ये होते लक्षात घ्या. स्क्रूचे वस्तुमान 1 kg असून लाकडी पृष्ठभागावर या ठिकाणी काय टेकणाऱ्या टोकाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी 9.8 मीटर असून स्क्रू पृष्ठभागावर लावलेला दाब किती असेल? या ठिकाणी बघा 10.6 न्यूटन मीटर असेल. जीवाणू संदर्भात खालपैकी काय चुकीचे आहे? नेक्स्ट क्वेश्चन. लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू काय हानिकारक असू लक्षात. हा एमपीसीला सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लक्षात. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेला बेसिक मधलंच विचारतात. एखाद्या मूलद्रव्यातील MA हा व Z हा डॅडाच्या अनुक्रम काय वस्तुमान आणि काय अनंक येईल लक्षात. काय वस्तुमानांक आणि अनंक या ठिकाणी येईल लक्षात घ्या. या म्हणजे काय असतो? वस्तुमानांक आणि Z म्हणजे काय असतो? अनंक येईल लक्षात. अनुक्रम पहा ठिकाणी पूर्ण बेसिक बुक मधला आहे. पहा ठिकाणी प्रत आरशावर काय? प्रतल आरशावर आपाती प्रकाश पृष्ठभागाशी 30 डिग्री कोण परावर्तित किरणाने लंबाशी केलेला कोण किती असेल? या ठिकाणी 60 डिग्री असेल लक्षात. खाली कोणत्या गटात जीवाणूच्या संसर्गाने होणारे आजार कुठला असतात? कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग असतात. कुठले या ठिकाणी होणारे रोग असतात? पुढला BR2 कोणत्या रूपात आढळतो? लालसर तपकिरी द्रवात या ठिकाणी आढळतो लक्षात द्या. जेव्हा ध्वनी तरंग हवेतून प्रसारित होतो संपीडनाच्या येथे हवेच्या समांतर स्तरामध्ये कुठला असतो? दाब या ठिकाणी वाढत असतो. कशी कॉपी झालीत काय आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये टाकू. कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते. जेव्हा दोन्ही हवेतून पुढे मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कुठल्या ठिकाणी? यकृत येईल. काय? यकृत येते लक्षात घ्या. पुढे स्टेनलेस स्टील मध्ये धातूचे मिश्रण कसे असते बघा? केवळ APC निकेल आणि काय ठिकाणी CR असते लक्षात घ्या. 2 नंबर उत्तर बरोबर असेल. पुढे पहा ठिकाणी
केल्विन या श्रेणीमध्ये 50 डिग्री फॅरेट तापमान किती असेल लक्षात घ्या, 283.15 डिग्री. म्हणजे काय त्या ठिकाणी डिग्री सेल्सिअस मध्ये केल्विन आपण 283 ऍड करून तेव्हा त्या ठिकाणी काय तर हा प्रकार येते लक्षात घ्या. पुढे फॅरेट काढायला सुद्धा तर एक वेगळा लक्षात घ्या, हिचा एक फॉर्म्युला लक्षात घ्या. ठिकाणी 5.9 मायनस 32 मायनस 5.9 इंटू असे वेगळे ऑप्शन आहे. सी म्हणजे किती असेल, सी मायनस किती असेल तुमच्या ठिकाणी 32 मायनस सी किती 5 गुणिले 9 असं काय फॅरेट काढायचं त्या ठिकाणी म्हणजे काय ते सूत्र आहे लक्षात. ते सुद्धा सूत्र तुम्ही पाठ पाहिजे होतं, बेसिक बुक मधलेच आहे. कोणता जीव परपोषित आहे, कुठला ऍग्रिकस असेल लक्षात घ्या. मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात डॅडॅश रंग आहे, काय आम्ल द्रावणात डॅडॅश रंग, तर आम्ल द्रावणात डॅडॅश रंग दाखवतो. बघा मिथिल ऑरेंज हा रंग जे आम्ल द्रावणात काय गुलाब दाखवतो आणि आम्ल द्रावणात काय पिवळा दाखवत असतो लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी खालील भौतिक राशीपैकी कोणती राशी सदिश नाही, कोणती सदिश राशी नाही, कुठली ती गतिज ऊर्जा लक्षात. गतिज ऊर्जा काय सदिश राशी नाही लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी पुढं फुलामध्ये पुमंग जे दोन्ही असतील त्याला डॅडॅश असं म्हणतात, काय द्विलिंगी पुष्प असं म्हणतात, द्विलिंगी पुष्प असं म्हणतात पुष्प. उदरफोडच्या केंद्रीय अनुप्रवाहाबद्दल खाली कोणते चुकीचे आहे लक्षात. कुठला आहे ते परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन अनुकेंद्रक ह्याच्या दरम्यान पोकळी नसते लक्षात. पुढे पाठ लास्ट 10 क्वेश्चन आहेत बाहेर 42. जेव्हा वाहनिक तारेतून क्षय अक्षाच्या धन दिशेत इलेक्ट्रॉन्स वाहतात तेव्हा काय ठिकाणी त्या भोवती चुंबक क्षेत्र निर्माण होत नसतं लक्षात आहे. काही त्या ठिकाणी तुमचं चुंबक क्षेत्र या ठिकाणी निर्माण होत नसतं, हे तुमचं उत्तर या ठिकाणी असेल लक्षात घ्या. पुढच्या पाठ ठिकाणी खालीपैकी कोणते चुकीचे विधान आहे लक्षात घ्या. कुठलं असेल या ठिकाणी बघ, अधिकेंद्रिकी दृश्य केंद्रकी या दोन्ही मध्ये काय असते, हे 80 OS काय रायझोम्स असतात, ते तुमचं चुकीचं आहे लक्षात घ्या. तेच आपल्याला विचार आहे. दुष्पीण पाण्यात डॅडॅश चे क्लोराईड सल्फेटचे क्षार असतात, कशामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त लक्षात घ्या. पुढे पाठ ठिकाणी माध्यम नसताना उष्णतेचे रूप स्थानांतर डॅडॅश मध्ये कशा उत्सर्जनाद्वारे होते लक्षात घ्या. अन्नसाखळी पहिल्या पोषण पातळीत 100 जूल ऊर्जा असेल तर त्यातील तिसऱ्या पारिश्रमिक पातळीत किती ऊर्जा असेल, 1 जूल असेल लक्षात घ्या. पुढे चुकीची जोडी कोणती आहे लक्षात घ्या. ठिकाणी टोमॅटो फॉस्फोरिक अम्ल असेल लक्षात घ्या. चुंबकीय बल रेषा एकमेकास प्रतिकर्षित करतात, काय करतात चुंबकीय बल रेषा एकमेकास प्रतिकर्षित करतात. पुढे पाठ ठिकाणी हृदयाचे मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्याच्या भित्ती सर्वात जड असते, कुठल्या डावे निलयाची असते, खाली कोणत्या संयोगाच्या माध्यमात धातूचा समावेश ठिकाणी होत नाही, कुठला बेन्झीनचा असेल लक्षात घ्या. जे का टोटली 150 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे. लवकरच या ठिकाणी CET साठी सुद्धा आपण या लेक्चर लवकरच चालू करणार आहोत. तर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी ठेवा, जेणेकरून व्हिडिओ टाकतात तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जातील. आणि लवकरच आपण या ठिकाणी काय पूर्ण स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी कुठून कॉपी झालेत काय या ठिकाणी आपण लवकर चॅनलला टाकणार आहोत. थँक्यू.